सर्व माझं बंधू भगिनींना जय भीम. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. आता मी एक चांगलं गीत ऐकत होतो. टूट गया गुलामी का जाल, ये है भीम का कमाल. ही खरी गोष्ट आहे की इतकं वर्ष गुलामीच्या जाळात आम्ही अडकलो होतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आज जे काही आपल्याला बघायला मिळत आहे, मागच्या 75 वर्षापासून या देशामध्ये जे जे चांगलं घडलेलं आहे त्याचं सगळं श्रेय कोणाला आपल्याला द्यायचं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, ज्यांनी देशाला एक संविधान दिलं. पण एक प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे की 2024 हे दोन समाजासाठी खूप महत्वाचं हे निवडणूक होणार आहे. कारण 2024 मध्ये हे सरकार पुन्हा निवडून आली, सत्तेमध्ये आली, तर दोन समाज जे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, त्यांना टार्गेट करणार आहे, ते कोणतं समाज आहे मला सांगण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. पण दलित समाज आणि मुस्लिम या दोघांना कशा प्रकारे टार्गेट करण्यात येणार आहे, बहुतेक याची कल्पनाही आपल्याला नसणार. आज या संविधानामुळे जे जे अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे ते सगळे अधिकार कशा प्रकारे काढण्यात येणार आहे. अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हे स्पष्ट केलेले आहे की 2024 मध्ये आम्ही निवडून आल्यानंतर सर्वप्रथम या देशाचं संविधान बदलण्याची जे भाषा जे करत आहे तसं झालं तर याचा परिणाम देशावर काय होणार आहे मी आज सांगू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की की आज ज्या प्रकारे सगळं काही वापरून ईडी असू द्या, सीबीआय असू द्या, पोलिसांचा वापर असू द्या, इन्कम टॅक्सचा वापर असू द्या, सगळ्यांचा वापर करून आपण सत्तेमध्ये पुन्हा कशा येतील याचे सगळे प्रयोग देशभरात सुरू आहेत. या गीतामध्ये हे जे गीत आमचे लहान बंधू जे आपण ऐकत होतो ते गुलामगिरीच्या बाबतीत जे बोलत होते, कुणामुळे ते गुलामगिरी गेली, हे आज हे प्रश्न आपण स्वतःला विचार करण्याची आवश्यकता आहे. संविधान बदललं तर जे अधिकार विशेषकर दलित समाजाला देण्यात आलेला आहे ते काढण्याचा प्रयत्न आतापासून सुरू झालेला आहे. म्हणजे आज जे रिझर्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, जे नोकरी आपल्याला मिळत आहे, ते कशा प्रकारे काढण्यात येत आहे तर कुणालाही कन्फर्म नोकरी, परमनंट नोकरी कुणालाही द्यायचं नाही. मग कशी नोकरी द्यायची? कॉन्ट्रॅक्टवर. आणि कॉन्ट्रॅक्टवर देताना सरकारची जबाबदारी नसतं, ते ठेकेदाराची जबाबदारी आहे. ते कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या माणसाला ठेवायचे आहे ते ठेवीदार जे कॉन्ट्रॅक्टर असतं त्याच्यावर आहे. सरकारने ते पद भरली तर त्यांना नियमाप्रमाणे जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन देणं बंधनकारक आहे. मग एका साइडला सांगायचं की नाही आम्ही रिझर्वेशनला हात लावणार नाही, आणि दुसऱ्या साइडला
दलित समाजाच्या युवकांना जे संविधानामध्ये जे रिझर्वेशनचा अधिकार देण्यात आलेला आहे ते गपचूप कशा काढण्यात येत आहे आज सगळं सरकारी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। मी या समाजाचा, माझ्या सर्व दलित बांधवांचा, माझी आई बहिणीचा मी उपकार हे फेडू शकत नाही। 2019 मध्ये ज्या प्रकारे तुम्ही माझ्यासाठी काम केलं होतं, कोणाच्याही मनात नाही होतं। इथून जेव्हा देशामध्ये सगळीकडे मोदी लहर चालत होती तर या औरंगाबाद शहरामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मुसलमान आणि दलित एक नवीन एक्सपेरिमेंट करत होते आणि त्याचा परिणाम काय झाला? एक तुमचा खासदार, तुमचा हक्काचा अधिकाराचा खासदार दिल्लीपर्यंत जाऊ शकला। मागच्या 5 वर्षामध्ये अनेक मुद्दे मी लोकसभामध्ये मांडले। या गोष्टीचा आपल्याला भी अभिमान व्हायला पाहिजे की पूर्ण देशामध्ये 543 लोकसभाचे सांसद आहे, मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे। सगळ्यात जास्त प्रश्न पूर्ण देशामध्ये, सगळ्या खासदारामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न जे सरकारला आणि नरेंद्र मोदी साहेबांना कोणी विचारला असेल तर तुमचा खासदार इम्तियाज जलील यांनी विचारलेला आहे। आणि या गोष्टीचा आपला अभिमान व्हायला पाहिजे, नाहीतर देशामध्ये काय चाललेलं आहे हे सगळ्यांना माहित आहे। आज आपल्या जिल्ह्यामध्ये 13 तारखेला निवडणूक होणार आहे। हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला कोणाला पाठवायचं आहे दिल्लीला। दिल्लीला पाठवताना या जिल्ह्याचा एक नियमच होतं की निवडणूक आली तर एक मराठा होतो, एक दलित होतो, एक मुसलमान, एक ओबीसी, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून कोणीही पाण्याच्या बाबतीत निवडणूक कधी तुम्ही भाग घेतली नाही, पाण्याच्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारले नाही, युवकांच्या रोजगारीसाठी कोणीही प्रश्न विचारला नाही। आपल्याला चांगले स्कूल्स पाहिजे, आपल्याचं भविष्य चांगला, आपल्या मुलांचा मुलींचा भविष्य चांगला व्हावा यासाठी चांगले शिक्षण संस्था पाहिजे। या गोष्टीवर कधीही या जिल्ह्यामध्ये निवडणूक झाली नाही। निवडणूक कोणत्या मुद्द्यावर झाली की शहराचं नाव औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे, हिंदू मुस्लिम करायचे, मंदिर मस्जिद करायचं, याच मुद्द्यावर निवडणूक व्हायची। मग आज सगळ्यात जास्त गंभीर प्रश्न काय आहे? कुठेही गेलं तर एकच उत्तर, आम्हाला पाणी मिळत नाही। खरी गोष्ट आहे का नाही? एकदा कधी विचारलं की मोदी साहेबांना एक नवीन पार्लमेंट बांधायची आहे, नवीन पार्लमेंट बिल्डिंग, कारण की खासदार जे तिथे जातो, आमच्यासारखे खासदार, त्यांचे 300 पेक्षा जास्त खासदार, त्यांना बसण्यासाठी चांगली एक नवीन पार्लमेंटची बिल्डिंग पाहिजे। तर 8,000 कोटी रुपये खर्च करून 2 वर्षामध्ये ते बिल्डिंग तयार करण्यात येतं। मग 50 किलोमीटरची लाईन जायकवाडी पासून, पैठण पासून औरंगाबाद पर्यंत आणण्यासाठी 10-12 वर्ष लागतं तुम्हाला। का लागतं? कारण आपण कधीही याच्या बाबतीत तुमचा आमदार असू द्या, खासदार असू द्या, तुमचा मंत्री असू द्या, त्याला तुम्ही प्रश्नच विचारला नाही। तुम्ही प्रश्न विचारा, मला विचारा, मला सांगा की इम्तियाज जलील, तुझ्यावर भरोसा ठेवून आम्ही तुम्हाला दिल्लीपर्यंत पाठवले होते, तुम्ही 5 वर्षामध्ये काय काम केलं? मी एक पुस्तक काढत आहे, एक घरापर्यंत पुस्तक मी पाठवणार आहे, फोटोग्राफ सहित की मी काय काम केलेलं आहे। एक उदाहरण सांगतो, जालना रोड
एका मोठा भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं स्मारक उभे राहणार होतं तिथे. भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत नेत्याचं स्मारक होणार होतं. हॉस्पिटल बांधायचं होतं तर सरकार म्हटले, प्रशासन म्हटले की जागा नाही आहे आमच्याकडे. मी त्यांना विचारलं की हॉस्पिटलसाठी जागा नाही तर तीच जागा तुम्ही तुमच्या एका नेत्याच्या स्मारकासाठी कशी दिलेली आहे. कोणीही ऐकायला तयार नाही होतं. मी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मुद्दा मांडला, कोणीही ऐकायला तयार नाही होतं, कारण सरकार त्यांची. मग मी हायकोर्टामध्ये गेलो, मी स्वतः एक जनहित याचिका फाईल केली, PIL फाईल केला हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टाला हे सांगितलं की माझ्या शहराला स्मारकाची आणि पुतळ्याची गरज नाही आहे, आम्हाला हॉस्पिटल पाहिजे आणि चांगले स्कूल पाहिजे. हॉस्पिटलने गंभीर दखल घेतली आणि आपल्यालाही या गोष्टीचा अभिमान व्हायला पाहिजे. आज मी खासदार आहे, उद्या काय होणार मला माहित नाही, पण येणाऱ्या ज्या पिढी आहे, पिढीच्या पिढी, त्याच्या नंतरची पिढी, यांनाही हे माहित असेल की ज्या ठिकाणी जालना रोड जे आमच्या शहरातला सगळ्यात किमती रोड आहे, जमिनीची सगळ्यात जास्त किंमत कुठे आहे तर जालना रोडवर. ज्या जमिनीवर स्मारक उभे राहणार होतो एका नेत्याचा, फक्त तुमचा खासदार कोर्टात गेला, कोर्टामध्ये भांडण केले, कोर्टाला पटवून दिले. या शहराला, या जिल्ह्याला एक हॉस्पिटल पाहिजे. मला हे सांगायला आनंद होतो की आज ज्या ठिकाणी स्मारक होणार होतो त्याच ठिकाणी 400 बेडचे हॉस्पिटलचं काम सुरू आहे. 400 बेडचं. आणि आपले आशीर्वाद लाभे तर ऑक्टोबर 2025 यांनी 1 वर्षानंतर ते 400 बेडच्या हॉस्पिटलचं काम पूर्ण होणार. त्याचा फायदा कुणाला मिळणार? सगळ्यात जास्त त्याचा फायदा कोणत्या समाजाला मिळणार आहे? सगळ्यात जास्त गरीब लोक कोण आहे? मला सांगण्याची गरज आहे का? नाही. झोपडपट्ट्यामध्ये राहणारे कोण 2 समाज आहे, सगळ्यांना माहित आहे. तुमच्याकडे पैसे नाही आहे म्हणून, आमच्याकडे पैसे नाही आहे म्हणून आम्ही सरकारी अस्पतालात जातो. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत. तर ते हॉस्पिटल उघडल्यानंतर सगळ्यात जास्त फायदा माझ्या दलित बांधवांना होणार आहे, मुस्लिम समाजाला होणार आहे. घाटी हॉस्पिटलमध्ये 150 कोटी रुपयाची आम्ही एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची बिल्डिंग बांधली. 150 कोटी रुपये. 120 कोटी रुपये आम्ही केंद्र सरकारकडून आणले. 30 कोटी रुपये राज्य सरकारकडून आणले. 150 कोटी रुपयाची एक 5 स्टार सरकारी हॉस्पिटल आम्ही तयार केलं 1 महिन्यापूर्वी. बघा काय काय चालतं. कोणी विचारायला, कोणीही बोलायला तयार नाही. त्या 150 कोटी रुपयाची इमारत 5 स्टार्स हॉस्पिटलचे जे फॅसिलिटीज त्याच्यामध्ये उपलब्ध आहे, गुपचूप सरकारच्या एका मंत्र्यांनी त्यांच्या वेबसाईटवर एक टेंडर कॉल केला. आणि टेंडर कशाचा? राज्यात 4 सुपर स्पेशालिटी बांधण्यात आलेले आहे. एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची किंमत किती तर 150 कोटी रुपयाची. एक औरंगाबादला, एक लातूरला, एक अकोलाला आणि चौथी यवतमाळला. तर टेंडर कशासाठी? तर त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं की हे हॉस्पिटल सरकार चालू शकणार नाही, खूप कठीण होणार आम्हाला ते चालवायला. म्हणून एका प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला, ठेकेदारला, जे एका मंत्र्याचं नातेवाईक होऊ शकतं, त्याचा मित्र होऊ शकतो, किंवा एका अधिकाऱ्याचा नातेवाईक किंवा एक मित्र होऊ शकतो. हे जे 150 कोटी रुपयाची इमारत जी आहे ते एका प्रायव्हेट ठेकेदाराला देण्यासाठी टेंडर काढलं.
मी पुन्हा हायकोर्टामध्ये गेलो, सगळे डॉक्युमेंट्स काढलं, कोर्टाला हे सांगितलं की हे हॉस्पिटल जेव्हा बांधण्यात आला होता तर कुणासाठी होता? गोरगरिबांसाठी होता की ज्यांच्याकडे पैसे नाही आहे, पण त्यांना हार्टचं ऑपरेशन, लिव्हरचं ऑपरेशन, किडनीचं ऑपरेशन हे करण्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जाण्याची त्यांची कुवत नाही आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहे, म्हणून हे आम्ही हॉस्पिटल बांधलं आणि तुम्ही एका प्रायव्हेट ठेकेदाराला ते देणार आहे चालवायला. मला धन्यवाद करायचे हायकोर्टाला. हायकोर्टाने खूप गंभीर दखल घेतली आणि त्याचा परिणाम हे झालं की हायकोर्टाने आदेश काढलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे 150 कोटी रुपयाची इमारत प्रायव्हेट ठेकेदाराला देऊ नये. कोणाला फायदा होणार आहे याचा? कधी विचार करा आपण. नाहीतर आज काय चाललेलं आहे, निवडणूक आली की इम्तियाज दिली, काय केलं काय नाही केलं, एकमेकांवर आरोप करायचं. जे उमेदवार उभे आहे एकदा बोलवा, त्यांच्या एफिडेव्हिट त्यांनी जे फॉर्म भरताना लिहिलेले आहे, लोकसभामध्ये पाठवताना काहीतरी शिक्षणाची आवश्यकता आहे किंवा नाही? कारण देशाचे कायदे, देशाचे कानून, तुमचं भविष्य काय राहणार आहे, काय तुम्हाला सुविधा देण्यात यावे, याचे सगळे नियम, कायदे, कानून ते लोकसभामध्ये तयार होतात. आणि कॅन्डिडेट जे उभे आहे, कोणी 3री पास, कोणी 6वी पास, एक महाशय कारोबार मंत्री काय सुरू करतं शहरामध्ये? दारूच्या दुकान. विचार करा, हे सगळ्यात जास्त दारूची दुकाने कोणत्या एरियामध्ये आहेत? मी सगळ्या या एरियातल्या युवा पिढीला एक प्रश्न विचारतो. आपण सगळ्या बाबासाहेबांना मानणारे लोक आहेत. बाबासाहेबांनी हे मला सांगा की 22 प्रतिज्ञामध्ये एक प्रतिज्ञा काय होती? बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे, याचं पालन करा. करतो आपण. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली, लाइटिंग, स्टेज, सगळं काही खूप जल्लोषात आपण हे साजरी करतो, करायला पाहिजे. पण बाबासाहेबांनी हे पण सांगितलेले आहे की नशेपासून, दारूपासून दूर राहायला त्या 22 प्रतिज्ञामध्ये आहे. दुर्दैवाने सगळ्यात जास्त दारूची दुकाने देशामध्ये कुठे आहे, विशेषकर महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, तर ते दलित वस्त्यांमध्ये आहे. का आपल्यामध्ये इतकी ताकद नाही आहे? या महिलांमध्ये इतकी ताकद नाही आहे? कायद्याने सांगितलेलं आहे की कोणत्या एरियातली महिला एकट्ठा झाली, निवेदन तयार केलं, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं की आम्हाला हे दारूची दुकान नाही पाहिजे, नियमाप्रमाणे त्यांना हे बंद करावं लागेल. कोणीही त्याच्या बाबतीत विचार करायला तयार नाही. एक खूप गंभीर प्रश्न मी आपल्या समोर ठेवत आहे. हे का दारूच्या दुकानं येथे उघडण्यात येत आहे? कारण या समाज नशेमध्ये धूत राहायला पाहिजे. नशेपासून ते दूर गेलं तर ते शिक्षणाकडे जातील, ते चांगल्या नोकऱ्या घेतील. मग आम्ही काय करणार? म्हणून एक षडयंत्र म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, मला सांगण्याची गरज नाही आहे. कधीतरी याच्या बाबतीत विचार करा. ठाण माना की एक मी बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेतो. युवकांनी, महिलांनी एक दिवस इकट्ठा हुआ. सगळ्यात त्रास कुणाला होतो? माझीकडे एक वहिनी आहे, मावशी आहे, जे माझ्या घरी काम करते. 11वी मध्ये तिची एक मुलगी, दुसरी मुलगी जी आहे 19 वर्षाची. दररोज याचे वडील कामाला जातात आणि परत येताना दारू पिऊन येतात. बायकोला कशा मारतात, ते 2 मुलींना कशा मारतात.
हे किती घरांची सेम, किती घरामध्ये असाच प्रकार घडत असेल, पण आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. निवडणूक आली तर साहेब येतील, एरियातले काही लोकांना जमवतील, पैशाचा वापर, दारूचा वापर किती दिवस चालणार आहे. आपण निर्णय घेतला. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही तुमच्या एरियातला तुम्ही निर्णय घ्या, पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत तुमचा खासदार इम्तियाज जलील तुमच्या सोबत राहणार. पूर्ण ताकदीने जे मदत तुम्हाला लागेल ते मी द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त 2 पाऊल पुढे ठेवा, मी 4 पाऊल पुढे ठेवण्यासाठी तयार आहे. कधीतरी आपल्या समाजाच्या बाबतीतही विचार करा. कोण करणार नाही तर कोण करणार? आपण युवा पिढीने नाही केलं तर कोण करणार? अनेक असे दारूची दुकानं बंद केली. अनेक सावंगीमध्ये एक कॉम्प्लेक्स मध्ये दारूची दुकान येत होती. पोलिसांना मॅनेज केलं होतं. खूप सारी महिला मंडळी माझ्याकडे आली. ते म्हटली की एक रेसिडेन्शियल हे आहे, क्रांती चौकची एक दारूची दुकान तिथे बंद करण्यात आली आणि तिथे सावंगीमध्ये आमच्या एरियामध्ये उघडत आहे. मी कलेक्टरला पत्र लिहिलं, एक्साइज डिपार्टमेंटला पत्र लिहिलं की कोणत्या परिस्थितीमध्ये हे रेसिडेन्शियल एरियामध्ये, कारण त्या एरियातले महिलांना ते दारूची दुकान नको. पोलिसांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळे मॅनेज होते. मी त्यांना वेळ दिली. इतक्या दिवसामध्ये बंद नाही केलं तर मी येणार आणि मी बंद पाडणार. आणि त्याचा परिणाम हे झाला, ते दुकान बंद केली आम्ही फक्त लोकांच्या ताकदीमुळे. हे आपणही करू शकतो. आज आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे. एका जिल्ह्यामध्ये 3330 असे सरकारी वर्ग खोल्या आहेत की ज्याच्यावर पक्के छत नाही आहे. टीनच्या शेडच्या खाली ते बसतात. मग कशाला 8000 कोटी रुपयाची नवीन पार्लमेंट बिल्डिंग पाहिजे? हे जे लोक सरकारी शाळेमध्ये शिकत आहे हे कोण आहे? गोरगरिबांचे मुले आहे, शेतकऱ्यांचे मुले आहे. त्यांना तुम्ही एक पक्की छत नाही दिली. 3330 एका जिल्ह्यामध्ये. आणि मग मोदी साहेब मोठे मोठे गप्पे मारणार की आम्ही हे विकास केलं, ते विकास केलं, पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. कधीतरी विचार करा. इलेक्शन 5 वर्षात एकदा येतो. मी कुठे चुकलं असेल तर सांगा, तुमचा अधिकार आहे. इम्तियाज जलील, तुम्ही इथे चुकलेले आहे, सांगा मला, प्रश्न करा. पण जातीच्या धर्माच्या नावाखाली जात धर्म बघून मतदान करू नका. माझ्यापेक्षा शिक्षित असेल, तुमचा मुद्दा पार्लमेंट मध्ये चांगल्या रीतीने मांडू शकेल तर त्याला मतदान करा, पण जाती आणि धर्माच्या मुद्द्यावर निवडणूक लढू नका, मतदान करू नका. मग आपल्या एरियामध्ये काही चांगला होईल, बदलाव येईल. मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो. मला पुन्हा एक सभेमध्ये जायचं आहे. आपला आशीर्वाद मला लाभेल हीच अपेक्षा करतो. जय भीम, जय हिंद, जय भीम.